यानंतर भंडारा जिल्ह्यातर्फे मी स्वागत घेतो आहे। मी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे। भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरून वेळ कमी असल्या कारणाने आपण स्वागत समारोह थोडक्यामध्ये घेणार आहोत। भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि शिंदे साहेबांच्या बुके देऊन स्वागत करावं। भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विनंती करतो, भंडारा गोंदिया विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करतो एकदा की त्यांचे बुके देऊन आणि पुष्पमाला अर्पण करून त्यांचं भव्य पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्वागत करावं। संपूर्ण पदाधिकारी भंडारा पवनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील यांना विनंती करतो की त्यांनी जाहीर स्वागत एकदा जोरदार टाळ्या। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर साकोली विधानसभा भंडारा जिल्हा येथील यांनी स्टेजवर याची कृपा करावी। वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरून यांचे स्वागत करावं। सगळ्यांना विनंती करतो वर्धा जिल्हा यांनी लवकर लवकर स्टेजवर याची कृपा करावी। गोंदिया जिल्ह्याचे वर्धा जिल्ह्याचे फक्त जिल्ह्याचं नाव घ्या, प्रभाकरजी उके, जितनजी खेवळे, पांडुरंगजी ठावरे, निखिलजी राऊत, विनोदजी विकुळकर, दिनेशजी बोबडे, अनिकेत होनकर, चेतन शिंदे, दिनेश बोबडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरून शिंदे साहेबांचे स्वागत करावं। वर्धा जिल्हा यानंतर गोंदिया जिल्हा यांनी विनंती करतो पटपट नाव घे म्हणतात ना। चंद्रपूर मधील कार्यकर्ता विनंती करतो की मंगेश काशीकर, विश्वास नांदेकर, युवराजजी धानोरकर, नितीनजी मते, आलेखजी रट्टे, शैलेशजी केजरकर, त्याचप्रकारे बंडूजी हजारे यांनी स्टेजवर याची कृपा करावी। गडचिरोली संपर्क प्रमुख श्री माननीय सहस्राम करोटे, संदीपजी ठाकूर, राकेशजी बेलसरे, बंडू हजारे, अर्चना गोंधळे, पौर्णिमा इस्ताम यांनी सुद्धा साहेबांचे बुके देऊन स्वागत करावं। यानंतर चंद्रपूर विश्वास नांदेकर, सोनू कुते, सुरेंद्र नायडू, शुभम मिश्रा गोंदिया जिल्हा यांनी सुद्धा स्वागत करावं। यानंतर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार माननीय श्री नरेंद्रबाबू भोंडेकर आपल्या सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या शुभेच्छा देण्याकरता इथे आमंत्रित करत आहे श्री माननीय भोंडेकर साहेब। आजच्या ह्या ठिकाणी आभार यात्रा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार सहस्रामजी कोरटे, नागपूर शहरात लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोहरजी चंद्रिकापुरे, माजी आमदार डॉक्टर अश्विनी भुंडेकर, पूर्व सहसमन्वयक बंडू तागडे, पूर्व सहसमन्वयक आशिषजी देसाई, लोकसभा वर्धा लोकसभेचे संपर्क प्रमुख राज दीक्षित, भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी कुंभलकर, चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख मंगेशजी काशीकर, भंडारा चे जिल्हा प्रमुख अनिलजी गायदाने, दुसरे जिल्हा प्रमुख पद्माजी गहाणे आणि वर्धाचे जिल्हा प्रमुख, चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख, गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख, इथे
आलेले समस्त पूर्व विदर्भाचे पदाधिकारी, समस्त शिवसैनिक मंचावर बसलेले, आता सगळ्याचं नाव न घेता कारण साहेबांना परत वापस जायचं आहे, नागपूरला कार्यक्रम असल्यामुळे आदरणीय सर्व मंच आणि उपस्थित असलेले सर्व भंडारा जिल्ह्याचे आणि पूर्व विदर्भाचे समस्त पदाधिकारी आणि शिवसैनिक, या ठिकाणी भंडारा विधानसभेची निवडणूक 2024 मध्ये झाली आणि 2024 मध्ये निवडणुकीमध्ये ठरलं होतं की प्रत्येक विधानसभा निवडून दिल्यानंतर प्रत्येक विधानसभामध्ये जाणार आणि प्रत्येक विधानसभामध्ये साहेब जात आहेत. भंडाऱ्यामध्ये सुद्धा 2-3दा थोडंसं मिस झालं, परंतु शेवटी पहिले 25 तारीख आणि 28 तारीख असे आज शेवटी आभार यात्रामध्ये साहेब आपल्याकडे आलेत. या ठिकाणी निवडणूकमध्ये आपण 24 मध्ये भरघोस मताने मला निवडून दिलं. इतकंच नाही, 9 मध्ये 19 मध्ये अपक्ष निवडून दिलं आणि 24 मध्ये पुन्हा धनुष्यबाण ह्या चिन्हावरती निवडून दिलं. काही कारणास्तव 14ची निवडणूक आपण पराभूत झालो, परंतु एक निवडणूक बघितली तर सोडली तर ती 9 पासून कंटिन्यू 3 निवडणूक आपण माझ्या पाठीशी राहिलेत आणि त्याच्यामुळेच मी सदैव आपल्यासाठी. मनीषाताईचं पण स्वागत आहे. मनीषाताई, सतत आपण काम करत असतो आणि मी या ठिकाणी साहेबांना विनंती करेन की निवडणूकमध्ये ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी मला विधानसभामध्ये आपल्या आशीर्वादाने मोठ्या संख्येत निवडून दिलं, आता माझी सुद्धा जबाबदारी आहे की येणाऱ्या नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुकामध्ये ताकदीनं आपल्याला सर्वांनी मिळून शिवसेनेचा भगवा आपल्याला रोवायचा आहे. खरं तर निवडणूक कधीच संपत नाही, कारण एक निवडणूक झाली की दुसरी निवडणूक सुरू होते आणि आपला शिवसैनिक हा रस्त्यावर धावणारा, लोकांच्या सतत सेवेमध्ये राहणारा आणि आमचा सुद्धा प्रयत्न आहे. साहेब, जेव्हा 2009ची निवडणूक मी जिंकलो तेव्हा एकच गाडी आमच्यासोबत फिरत होती आणि लोक आम्हाला हसायचे की ही शिवसेना काय, ही रस्त्यावरची शिवसेना, याच्याकडे काहीच नाही आहे असे हसायचे. आज तेच फाटके शिवसैनिक आमच्या ताफ्यात जेव्हा 10-15 गाडी घेऊन फिरतात तेव्हा आता लोक म्हणतात की आता शिवसेना कमी नाही राहिली आहे, तो भंडारा जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. आता चांगले चांगले पक्ष सुद्धा आपल्याला आता कमी पाहत नाही. आता सगळेच पक्ष लोकांना वाटते की शिवसेनेची मदत कशी घ्यायची. आम्ही गावात तळागाळातला कार्यकर्ता मजबूत केला साहेब आणि तळागाळातला कार्यकर्ता त्याला सक्षम केला. जो पूर्वी फक्त जय भावनी जय शिवाजी पर्यंत सीमित होता, आता त्याला आर्थिक सक्षम सुद्धा आम्ही केलं. आम्ही सांगितलं की नक्कीच पक्षाचं तर काम करायचंच आहे, पण पक्षाच्या सोबत सोबत आपल्या परिवारात सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि साहेब, तो आम्ही आपल्याकडून शिकला. आम्ही 15 वर्षापासून आपल्याला बघतो, आपण सगळ्यांना विचारत असता, आमदार असतील, कार्यकर्ता असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळ्यांना विचारत असतात तुझी आर्थिक परिस्थिती बरोबर आहे की नाही. आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातच नाही तर इतिहासामध्ये पुन्हा देशामध्ये जर पाहिलं तर जिल्हा प्रमुखाला कधी कोणत्याच मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी निधी दिली नसेल, ते आपण दिली ना. हेच एक उदाहरण आहे की महिला असतील किंवा पुरुष असतील, सगळ्या जिल्हा प्रमुखांना मजबूत करण्याचं काम आपण केला. तोच प्रयत्न आम्ही तळागाळापर्यंत, शाखा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सगळ्यांना आम्ही मजबूत करण्याचं काम करतो साहेब. एवढंच नाही तर विरोधकांचा जर आपण विचार केला तर विरोधक आता आपल्यावरती सगळं हळूहळू एकत्र होत आहेत. मी या ठिकाणी विनंती करेन की विरोधकांचं काम आहे, जसा पक्ष आपला मोठा होत चाललाय तो विरोधक आपल्यावरती विरोध करतीलच, कारण प्रत्येक एक पक्ष मोठा होतो तो दुसरा कोणता ना कोणता पक्ष कमी होत असतो. तर विरोधक नक्कीच आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. परंतु साहेब, बाहेरच्या विरोधकांना आपल्याला सांभाळणं सोपं आहे,
पण आपल्या पक्षातला जर काही विरोधक असतील तर त्यांना सांभाळणं थोडं कठीण होते. म्हणून आपणाला विनंती आहे की आपण मला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. मी आपणास विनंती करतो की जोपर्यंत आपण माझ्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे तोपर्यंत पक्षाला न्याय देण्याचं काम मी 100% प्रयत्न करीन. ज्या दिवशी मी न्याय देण्याचा सक्षम राहणार नाही त्या दिवशी मी स्वतः वाटल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि फक्त कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून मी काम करेल. आपण खरं तर बरेच लोक प्रश्न करत असतात मला की तुम्ही मंत्री कधी होणार. साहेबांनी तर आश्वासन दिलंय. मी त्यांना म्हणतो साहेबांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मला करतील, मला काही घाई नाही आहे. साहेबांनी मला पूर्व विदर्भाचा नेता म्हणून पद दिलं आहे. हे पण काही कमी पद नाही आहे, एवढा मोठा पद दिलं आहे. परंतु आपण मला मंत्री दिलं नाही पण संघटनेमध्ये मी जबाबदारी दिली. मी संघटनेचं काम करत आहे. परंतु काही अडीअडचणी येतात की आमच्या कार्यकर्त्यांना आता आपण सगळ्यांच्या बोलण्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख आणि लोकसभा संघटक आपल्याला चर्चा करून आम्ही सगळे पद डिक्लेअर केलेत. परंतु आता काही लोक त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. एक मेसेज असा जे काही बोलायचं असेल आपल्या समोर आम्हाला बोलायला पाहिजे, हरकत नाही, आम्ही त्याचा शहानिशा करू. जो आपण आदेश द्याल ते सुद्धा पाळू. परंतु पेपरबाजी जे होत आहे साहेब ते पक्षामध्ये फुटीचं वातावरण दिसतो. आणि नवीन लोक येताना एवढंच म्हणतात तुमच्यामध्येच हा वातावरण आहे, पेपरमध्ये येते की सगळे पद रद्द झालेत. साहेब आपण दिलेल्या आदेशानुसार पद आपण डिक्लेअर केलेत आणि आता सगळ्यांनी जोराने ताकदीनं इथे सगळे लोक आलेले आहेत. आणि हे पेपरमध्ये असं मी श्रीकांतजींशी पण बोललो. श्रीकांतजी बोलेत अरे कुठं पद डिक्लेअर रद्द झालेत, आपण समिती नेमली आहे, समिती तपासेल, जो येईल तो होईल. आणि त्यांनी मग साहेब पूर्ण अभ्यास केला, सगळी माहिती काढली. कोणी पेपर ते असं घडवून आणून राहिले ना पक्षामध्ये, कोण मतभेद टाकून आले. श्रीकांतजीने मला सांगितलं नरेंद्र तू शांत बस, मी योग्य वेळी तो निर्णय घेईल असं श्रीकांतजीने बी सांगितलेलं आहे. साहेब म्हणून आम्ही शांत आहोत. कारण आमच्यावरती टीका टिप्पणी केलं चालेल पण पक्षावरती टीका टिप्पणी ना पक्षाच्या नेत्यावरती टीका टिप्पणी करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. साहेब आम्ही प्रामाणिक आपले कार्यकर्ता म्हणून काम करतो. साहेब माझ्याकडे आता आमदारकी आहे, मला पण वाटतं मी मंत्री बनायला पाहिजे. पण मंत्री नाही बनल्यामुळे मी काही नाराजी नाही झालो. मी माझ्या संघटनेमध्ये वेळ देतो, संघटनेमध्ये काम करतो, पक्ष काम देईल. ज्या दिवशी साहेबांना वाटेल त्या दिवशी मी सरकारी बी काम करेल. परंतु मला जर समजा मंत्रीपद बी नाही, संघटनेमध्ये बी नाही तर मी काय घरी बसणार आहे? मी घरी बसणार नाही. जे माझ्या अंगावर येतील मी त्यांना सिंगावर घेईल. मी शिवसैनिक आहे साहेब, मी तुमचा शिवसैनिक आहे. माझी क्षमता जेवपर्यंत शांत राहायची आहे तोपर्यंत राहील, नाही तर मग माझं जर रूप समजा झालं, कारण मी बघतो आपल्याला आपण बी ऐकताना जे मग भडकता तर मग सगळे थंडे होऊन जातात. आणि आपलं उदाहरण बघितलेलं आहे. तर आम्ही बी आपल्याच पावलावर पाऊल चालून आहोत साहेब. म्हणून मी आपणास विनंती करतो, आम्ही आता प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करतो. स्वराज्य संस्थेचे असतील, सहकार विभागाचे असतील, सगळे निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करतो साहेब. आणि इतकंच नाही तर आपण सरकारचे जे काम करायचे आहेत सरकारमधून वेगवेगळा निधी सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करतो साहेब. आपण मागच्या वर्षी 1.5-2 वर्ष म्हणजे जेव्हापासून आपली सरकार आली साहेब, जेव्हा सरकारमध्ये आपल्याला सरकार बदलवायची होती, आपल्याला एक परिवर्तन करायचं होता, त्यावेळेस मला आठवते मला तिकडून खूप फोर्स होता. आम्ही 3 जण निघालो होतो, आशिष, मी आणि पाटील, चंद्रकांत पाटील. आम्ही निघालो होतो. मग आम्ही वापस गेलो आणि वापस गेल्यानंतर आपला 3:30 वाजता फोन आला. आणि 3:30 वाजता फोन आला तर मी 6 वाजता पहिले निघालो ना अनिल गायधनीला म्हटलं तू आता राजीनामा देऊन टाक आपल्या जिल्हा प्रमुखांना. मी चाललो साहेबाकडे. 6 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता साहेब सुरतला मी पोहोचलो होतो. आणि तेव्हापासून ही बदल इथं पूर्ण शिवसैनिक आम्ही एक आहोत साहेब. आम्ही आपसामध्ये कधीच मतभेद करत नाही. आम्हाला लहान मोठाचा काही विषय नसते. कार्यक्रम होता तर मी 7 वाजेपासून इथे येऊन बसलो साहेब. मी आल्या 10-10:30ला गेलो घरी, आंघोळ करून मग आलो. पण 7 वाजेपासून सगळे पदाधिकारी आम्ही हा नियोजन करत होतो. आपण जेव्हा सरकार बनली, सरकारपासून माझ्याकडे पण आपण पण तेवढंच प्रेम दिलं. एक नाही तर ह्या ठिकाणी आता ही 4थी सभा आहे साहेब आपली. ह्या ठिकाणी जर 2.5 वर्षामध्ये जर पाहिलं तर ही 4थी सभा आहे. मागे पवनीमध्ये इलेक्शनमध्ये एक म्हणजे 5 सभा आपण दिले. सर याच्यापेक्षा आम्हाला काय मोठं पाहिजे साहेब? आपण इतक्या मोठं भरभरून दिलं.
आताच आपण येण्याच्या पूर्वी आपण जल पर्यटन आणि खाम तलाव परिषद प्रभू श्री रामाची मूर्ती 51 फुटाची त्याचे दर्शन घेऊन आलो साहेब. आपण भंडाऱ्यामध्ये आपण जे प्रकल्प पाहिले त्याच्यातले आपण उद्घाटन जे केलेले आहे त्याच्या आपण 1 ऑक्टोबर म्हणजे 3 महिन्यानंतर आपण काही लोकार्पण आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये जलपर्यटनचा पहिला टप्पा जिथं आपण 102 कोटीचा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे साहेब. म्हणजे महाराष्ट्रातले 2 प्रमुख प्रकल्प, एक कोयना आणि एक गोसेखुर्द, त्यामधला 102 कोटीचा पहिला प्रकल्प आपल्याला भंडाऱ्यामध्ये 1 ऑक्टोबरला सुरू करायचा आहे. दुसरा खाम तलावच्या मूर्ती आहे, प्रभू श्री रामाची मूर्ती आहे, त्याची जवळपास 40 कोटी रुपये आपण खर्च करून आता तिथं अंतिम टप्प्यात आहे. कारण काही कामं आपले वाढवलेत, मुलांसाठी गेम झोन वगैरे आपण तिथे टाकलेले आहेत, रेस्टॉरंट केलेले आहेत, फूड कॉर्नर केलेले आहेत, त्याच्यामुळे काही काम वाढलेत. तर त्याच्यामुळे ते आपण 3 महिन्यानंतर 1 ऑक्टोबर म्हणजे 1 ऑक्टोबरचा दिवस यासाठी ठरवलं की दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 तारखेचा दसरा आहे साहेब आणि 1 तारखेचा नवमी येते म्हणून तो दिवस आम्ही ठरवलाय. आणि नवमी इतका चांगला दिवस आहे प्रभू श्रीरामासाठी म्हणून तो आम्ही नवमी ठरवला आहे. तो एक झाला साहेब. महिला रुग्णालय 92 कोटी रुपये खर्च करून आता कंप्लीट झालेला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला लोकार्पण करायचं आहे. प्रकाश आंबेडकरशी माझं बोलणं झालेलं आहे आरोग्यमंत्र्यांशी, ते सुद्धा येण्यासाठी तयार आहेत आणि 1 ऑक्टोबरला ते सुरू करायचं आहे. वैनगंगा नदीवरती आपण एक चौपाटी सारखा 20 कोटी रुपये खर्च करून तो आपण अंतिम टप्प्यात आहे, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. कारदाजवळ वैनगंगा पुलावरती जे मशान घाट आहे तिथे काशीच्या घाट सारखा काशीच्या धर्तीवरती मगाशी आपल्याला दाखवलं रामायण महाभारतची थीम देऊन तिथं तो करतोय. आणि चौपाटी, त्याच्यानंतर हुतात्मा स्मारकचे बालोद्यान आणि भूमिगत गटार जे आहे साहेब आपण जे दिलेलं आहे पहिला टप्पा, दुसरा टप्पा. पहिला टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलेला आहे, इलेक्ट्रिफिकेशनचं कामचा अंतिम टप्प्यात सुरू आहे. येणार हे 7 कामं येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 1 ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण करायचे. मी मुद्दाम यासाठी सांगतो की शिंदे साहेब नुसतं भाषण करत नाही तर निधी पण देतात. ते म्हणतात ना, भाषण से पेट नाही भरता साहब, राशन लगता है. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा काही ना काही ते देऊन गेलेले आहेत. काही काम जे मंजूर झाले आहेत ते सुरू होणार आहेत. मग तो दाबा उपसा सिंचन म्हणजे सांगवादी उपसा सिंचन तो अंतिम टप्प्यात आहे, राज्यपालची मंजुरी झालेली आहे, त्याच्या मंजुरी होणार आहे. धारगाव उपसा सिंचनची जवळपास 400 कोटीची त्याची पहिली मंजुरी सीएम साहेब असताना, शिंदे साहेब असताना तिची मंजुरी दिलेली आहे. आता अंतिम टप्प्याच्या तयारीमध्ये आहे. तिर्री उपसा सिंचन जे आपण याच्यामध्ये प्रस्तावित आहे आणि ती पण याच्यामध्ये सुप्रमामध्ये घेतलेली आहे साहेब, ती पण आपल्याला सुरू करायचं आहे. रावणवाडीच्या पर्यटनचा डीपीआर मंजूर झालेला आहे 20 कोटीचा, तो पण आपल्याला काम करायचा आहे साहेब. पवनी हा इतिहासकालीन आहे, आपण मागच्या वेळेस आले होते आणि सगळ्यांनी तो आपल्याला निवेदन सुद्धा दिलं होतं आणि त्यामध्ये 372 मंदिरचा हा विदर्भाची काशी म्हणून ओळखला जाणारा पवनी तालुका आहे साहेब. याचा डीपीआर आता आपल्याला जवळपास 300 कोटीचा बनलेला आहे. आपण 2दा मीटिंग सुद्धा घेतलेली आहे आणि सभेमध्ये सुद्धा आपण बोलले होते की ही विदर्भाची काशीचा वैभव जो गेलेला आहे तो आपल्याला वापस आणण्यासाठी तो डीपीआर आपण बनलेला आहे, त्याचा आपण मंजुरी देणार आहे. त्याचे आपण 2-3 मीटिंग पण झालेले आहेत आणि त्याचे जे सगळे प्रोसेस आहे ते सगळी प्रोसेस झालेली आहे, ते लवकरच आपल्याला सुरू करता येईल. त्याच्यानंतर आपण नगरोद्धार मधून 5 तलाव मंजूर केले, जसं खाम तलाव आहे, मिस्किन टँकचा संभाजी बालोद्यान आहे, सागर तलाव आहे, पवनीचे उमरेड म्हणजे बालसमुद्र आहे आणि असे 5 तलाव आहेत साहेब. त्याच्यानंतर नाट्यगृह जो भंडारा जिल्ह्यात नव्हता असे 32 कोटीचा नाट्यगृह मंजूर झालेला आहे, त्याचं काम पण प्रगतीपथावर आहे. उपजिल्हा रुग्णालय पवनी आपला संत जगनाडे उपजिल्हा रुग्णालय पवनी याचा सुद्धा आपण स्लॅब झालेला आहे, अंतिम टप्प्यात आहे, तो सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. आणि कुराडा तलाव जो 5 तलावमध्ये कुराडा तलावमध्ये साहेब त्याच्यामध्ये आपण जवळपास 30 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, त्याचं काम प्रगतीपथावर आहे. पण तिथे सगळ्या लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी विदर्भाच्या काशीमध्ये इतकं सुंदर मोठं मंदिर आहे, 30 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला जवळपास संत जगनाडेचा स्मारक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. मी तिथे बोललो आहे साहेब आपल्या वतीने की संत जगनाडेचा स्मारक पण होईल आणि 51 फूटची मूर्ती सुद्धा तिथे सुद्धा संत जगनाडेची होईल. सगळ्या लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात जो समाज आहे संताजीचा समाज
तो संताजीचा समाज महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून, देशातूनच, महाराष्ट्रातून देशातून पवनीमध्ये येतील असा वैभव आपल्याला तिथं तयार करायचा आहे साहेब. आपण भंडाराच्या जो रस्त्याच्या आपण भूमिगत गटार जे आहेत त्या सगळ्या भूमिगत गटारसाठी रस्ते खूप फुटले आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा 175 कोटी रुपये मंजूर केले, त्याचे टेंडर सुद्धा झालं आहे. म्हणजे आम्ही सगळं तयारी करून ठेवलेली आहे. मुख्यतः 2 प्रकार आता आपल्याला भविष्यामध्ये 2 महत्वाचे आहेत साहेब. जल पर्यटनचा दुसरा टप्पा आणि पवनीच्या तीर्थक्षेत्राचा जो 300 कोटीचा डीपीआर, हे 2 प्रकल्प आता भविष्यामधले आपण आमचे मंजूर करून द्यायचे आहे. बाकी आपण काही नाही दिलं तरी चालेल, खूप काही दिलं आहे. आणि आपण असाच आपला प्रेम ठेवा आणि असाच प्रेम आपण आमच्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने आपण ठेवा. आणि मी आपल्या सगळ्या पूर्व विदर्भाच्या वतीने आपल्याला साक्ष सांगतो की मी आपल्याला आज आपण पक्ष 4 नंबरवरती आहोत सर. कारण विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर 21 आमदार भाजपचे आहेत, 6 आमदार काँग्रेसचे आहेत, 3 आमदार राष्ट्रवादीचे आणि 2 आमदार शिवसेनेचे आहेत. माझा प्रयत्न आहे की नंबर 1 वरती नाही जाऊ शकत तर कमीत कमी नंबर 2 वरती आपण गेला पाहिजे. असा पक्ष आपल्याला शिवसेना बनवायचा आहे. त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज पडली तरी आपण करूया. आपला पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. आणि इथे उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना माझी विनंती आहे, साहेबांच्या साक्षी सांगतो की माझी विनंती आहे, दिलेला शब्द आपल्याला नंबर 2चा तरी पक्ष, नंबर 1चा प्रयत्न करू पण नंबर 2चा पक्ष बनवण्यासाठी आपण सगळं सहकार्य कराल हीच अपेक्षा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे माननीय श्री नरेंद्र भोंडेकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्की दिलेले आश्वासन, दिलेले सगळे बांधकाम संपूर्णपणे 99% पर्यंत काम पूर्ण झालेले आहेत आणि येणारे काम सुद्धा नक्की शिंदे साहेब पूर्ण करतील ही आशा बाळगतो. आणि यानंतर आपल्या सगळ्यांचे राज्यमंत्री श्री माननीय आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती करतो की आजच्या यात्रेबद्दल सगळ्यांना शुभेच्छा द्या. एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्व सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व अशी क्रांती केली आणि ज्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकहिताचे निर्णय झाले, गोरगरीब जनसामान्याच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 24 तास अहोरात्र काम करणारे आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले लोकप्रिय आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, आमदार मनीषाताई कायंदे, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, सर्व संपर्क प्रमुख, माजी आमदार कोर्टेजी, माजी आमदार चंद्रिकापुरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मी वेळेअभावी सर्वांचं नाव घेत नाही, आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदा विदर्भाच्या शिवसेनेला लक्ष घालून विदर्भाच्या शिवसेनेला ताकद देण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केलं. आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहोत. 1999 ला मी पहिल्यांदा आमदार झालो, 2004 ला दुसऱ्यांदा, 2009 ला तिसऱ्यांदा, 2014 ला मी देखील पराभूत झालो, 19 ला मी देखील अपक्ष आलो आणि परत 24 ला निवडून आलो 5व्यांदा. परंतु एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना महाराष्ट्राच्या तळागाळाच्या शिवसेनेला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची जी ताकद त्यांनी तयार केलेली आहे, त्यामुळे आमच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह संचारला. एक नेता कार्यकर्त्याच्या मागे कसा उभा राहू शकतो याचं कुठलं उदाहरण जगामध्ये दाखवण्यासाठी असेल ते एकनाथ शिंदे साहेबांसारखा दुसरा नेतृत्व राहू शकत नाही.
एक सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून येऊन महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं. आज आपण पाहता की 50 आमदार आणि 13-14 खासदार त्यांच्या मागे एका बंडाच्या स्वरूपात आम्ही निघालो. आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये लोकप्रियता कशी असते एखाद्या नेत्याची, तर ते काम अशा पद्धतीने त्यांनी केलं. इतक्या योजना केल्या, इतक्या योजना. मी योजनेचं नाव घ्यायला सुरुवात केलं. मुख्यमंत्री वयोश्री योजना असो, तीर्थदर्शन योजना असो, लाडकी बहीण असो, युवा कार्य प्रशिक्षण असो, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, अंगणवाडी सेवक असेल, आशा वर्कर असेल, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि स्वर्ण अक्षरात लिहिण्यात जाणारी कारकीर्द असेल ते एकनाथजी शिंदे साहेबांची 2.5 वर्षाची कारकीर्द स्वर्ण अक्षराने लिहिल्या जाणारी कारकीर्द आहे. कुठल्याही आमदाराला विचारा, कुठल्याही मतदारसंघाचा 2,000 कोटी, 3,000 कोटी, 4,000 कोटी. आज आम्ही पाहून आलो भोंडेकरजी यांनी केलेलं काम. तुम्ही अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी पाहिले असतील, परंतु एकनाथजी शिंदे साहेबांच्या डिक्शनरीमध्ये कोणी निधीसाठी आलं तर नाही हा शब्द त्याच्यासाठी नाही आहे. सरकारची तिजोरी जनतेसाठी त्यांनी समर्पित केली. एका बाजूने व्यक्तिगत लाभाच्या योजना तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, हे दोन्ही कामाची सांगड त्यांनी घातलेली आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या भंडारा जिल्ह्यामध्ये मी वारंवार दौऱ्यावर येत होतो. मी 5ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीत प्रचाराला आलो. मला जाणीव आहे या गोष्टीची की इथले कार्यकर्ते कसे जगत होते, कसे काम करत होते. कोणी विचारत नव्हता, कोणी काही करत नव्हता. मला मागची जिल्हा परिषदची निवडणूक आठवते. फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांना मदत केली होती, नाही तर इथं कोणी विचारायला तयार नाही. परंतु आज आम्हाला अभिमान आहे, आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाहेर पडलो. कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला पश्चाताप झाला नाही आणि होणार नाही. आम्हाला अभिमान आहे, एक मर्द माणसाच्या मागे आम्ही या ठिकाणी गंभीरतेने निघालो आणि आज महाराष्ट्रामध्ये पुरे 358 विधानसभेमध्ये या ठिकाणी काम करत आहोत. अनेक काम, अनेक निर्णय सरकारने त्यांच्या कारकिर्दीत केले. आज त्यांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहे आणि या विदर्भाचे जेवढे काही प्रश्न होते ते सर्व आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने आमच्याकडे लक्ष घालत आहे. त्यांनी कृषी खात्याची जबाबदारी आमच्यावर दिली. आपण कृषीमध्ये लॉटरी बंद करून टाकली. पहिले 100 लाभार्थ्याला लाभ द्यायचा असेल 1000 लोकांना अर्ज करावा लागत होतं आणि 900 लोकांना आपण सांगत होतो की तुझा अर्ज बाद झाला. आता लॉटरी बंद केली आणि पहिले पाव केलं आणि गोरगरीब शेतकऱ्यांना या संदर्भात मदत करण्याचा जो निर्णय त्यांनी तकादा आणि जी ताकद त्यांनी उभी केली होती धान उत्पादक शेतकऱ्यांपासून सर्वांना मदत करायची, ती आता या ठिकाणी तशाच पद्धतीने सुरू आहे. काळजी करू नका, लवकरच आपल्याला बोनस मिळणार आहे. मला माहित आहे की आपण मोठ्या प्रमाणात बोनसची वाट पाहता. गोसीखुर्द प्रकल्पाचे लोक आले होते. मी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. आमदार भोंडेकर यांनी मला निवेदन दिलं. या गावाचे प्रकल्पग्रस्त मला भेटले. त्यांची केस पूर्णपणे संपून गेली होती. विधान परिषदेमध्ये एक लक्षवेधी होती परिनिवडणुकीची, ती केस बंद झाली होती. परंतु या सर्व 21,427 प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार नाही, त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणार नाही की कारण की त्यांना एकमुष्ट रक्कम दिलेली आहे. मी आपल्या सर्वांना सांगतो, भंडारा जिल्ह्याच्या गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्ताला सांगतो की 21,427 प्रकल्पग्रस्तांना आता प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही मिळेल आणि सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण मिळेल. हा ऑर्डर मी आणलेला आहे आणि स्वतः शिंदे साहेब प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी ते देणार आहे. अशक्य होतं. सर्वांनी लॉ अँड ज्युडिशरी निगेटिव्ह केलं होतं. मी मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो, आपल्या डिपार्टमेंटची मीटिंग घेतली, अशी नोट लिहिली आणि भोंडेकरजीचा त्याच्यामध्ये पाठपुरावा होता, लोकांचा पाठपुरावा होता आणि तो विषय आपण निकाली लावला. पेज प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही टेलचे शेतकरी या ठिकाणी राहतात. उन्हाळी धानामध्ये पहिले 3 पट पैसे लागत होते, ते आपण माफ केले. यासोबतच अनेक असे निर्णय, आता 1% निधी आपण प्लॅनिंगचा डीपीडीसीचा दिव्यांगासाठी राखून ठेवण्याचा निर्णय केला. माननीय एकनाथजींनी दिव्यांग मंत्रालय या ठिकाणी तयार केलं आणि आता डीपीडीसीचा 1% निधी आपण आता दिव्यांगासाठी खर्च करणार. अनेक निर्णय, त्या निर्णयाचा उल्लेख मी या ठिकाणी वेळाभावी करू शकत नाही. नागपूरला देखील अनेक कार्यक्रम आहे, परंतु त्यांनी माझ्या मतदारसंघात आभार सभा घेतली. या जिल्ह्यात त्या आभार सभा घेण्यासाठी या ठिकाणी आले. 2-3दा कार्यक्रम रद्द झाला, परंतु बांधिलकी जनतेशी आहे.
ज्या मतदारांनी त्यांच्या आमदाराला निवडून दिलं त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी येणारा नेता म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहे, हे सांगताना मला आनंदाने अभिमान वाटत. अनेक लोकहिताचे निर्णय आपण या ठिकाणी करत आहोत. टायगरचा प्रश्न होता, आपण आता नवीन पॉलिसी केली आहे कन्झर्वेशनची, ती आता पुढच्या काही दिवसामध्ये कॅबिनेटला येणार आहे. सर्वात महत्वाचं की आता मोठ्या प्रमाणामध्ये घर होत आहे. इतके घर आपल्याला या ठिकाणी आलेले आहे. नाही घर असताना लोकांकडे प्लॉट नाही. आपण आता प्लॉट देण्याचे एक नवीन धोरण तयार केलेलं आहे आणि प्रत्येक माणूस ज्याच्याकडे प्लॉट नाही त्याला डीपीटीसीतून पैसे देऊन प्लॉट करण्याचे धोरण देखील आपण या ठिकाणी करत आहोत. चारासाठी आपण पॉलिसी करत आहोत. जे जे सामान्य माणसाला अपेक्षित असेल, एका सरकारपासून लोकांना काय अपेक्षित आहे, एका सरकारपासून काय लोकांना अपेक्षित आहे, ते सर्व निर्णय आपण या ठिकाणी करत आहोत. माननीय एकनाथजी शिंदे सारखा लोकहिताचा निर्णय करणारा एक नेता आमच्या मागे ताकदीने उभा आहे, त्याचा आनंदाने अभिमान आम्हाला आहे. आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांचे 2 शिल्लेदार या ठिकाणी आहेत. हे 2 शिल्लेदार माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना पूर्ण विदर्भामध्ये उभी केल्याशिवाय राहणार नाही, हा वचन मी आज जनतेच्या समक्ष आपल्याला देतो. आणि भविष्यात शिवसेना ही सर्वात मोठी ताकद म्हणून कशी उदयास येईल यासाठी आम्ही प्रामाणिकतेने काम करत राहू आपल्या नेतृत्वात, एवढ्याच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब आपण सगळ्यांना ऐकत होते आणि यानंतर साहेबांच्या आपण ज्यांना आपण सगळे ऐकण्याकरता आलेलो आहोत असे आमचे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार. एकदा जोरदार टाळ्या वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवसेना प्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. आपले आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीला वंदन करतो आणि आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आभार सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री आशिष जयस्वालजी, या विभागाचे तुमचे सर्वांचे आवडते कार्यसम्राट आमदार नरेंद्र भोंडेकरजी, आमदार मनीषाताई कायंदे, माजी आमदार सहस्राम करोटे, त्याचबरोबर माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉक्टर अश्विनी भोंडेकर, पूर्व विदर्भ सहसमन्वयक बंडू तागडे, दुष्यंत चतुर्वेदी, आशिष देसाई, राज दीक्षित, संजय कुंभलकर, मंगेश काशीकर, अनिल गायधणे, पद्माकर बावनकर, सर्वांची नावं घेत नाही मी, खूप मोठं व्यासपीठ आहे. सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व महिला आघाडी, युवा सेना, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माझ्या भंडाऱ्यातल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, मला वाटतं मी भंडाऱ्यात 3-4 वेळा आलो आणि शासन आपल्या दारी हा उपक्रम पण आपण इथं केला नरेंद्र, बरोबर ना. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असताना नरेंद्र भोंडेकर यांनी मगाशी कामाची यादी वाचून दाखवली. किती निधी मिळाला तुम्हाला? 3,500 कोटी रुपये. त्यातून मंजूर झालेल्या विकास कामांचं भूमिपूजन देखील त्यावेळेस केलं. आणि मला आठवतंय की आता येताना आम्ही कोशी खुर्द जो आपला जलपर्यटन
प्रकल्प आहे त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि पहिला टप्पा ऑक्टोबर मध्ये करणार म्हणून नरेंद्र भोंडेकर यांनी मला सांगितलं. त्याचबरोबर भव्य अशी 51 फुटाची रामाची मूर्ती देखील पाहिली. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. 370 कलम हटवण्याचं काम देखील आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी करून बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. आज असा भव्य दिव्य रामाचा पुतळा पाहून एक समाधान, एक आनंद आणि मनामध्ये एक श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं या ठिकाणी देखील जेव्हा रामाचा पुतळा उभा राहत होता त्याही वेळेस काही नतदृष्ट लोकांनी रामाच्या पुतळ्याला देखील विरोध केला. परंतु जसं मगाशी नरेंद्र भोंडेकर यांनी म्हणाले, आम्हाला लोक हसायचे दात काढून, त्या हसणाऱ्यांना तुम्ही त्यांचे दात घशात घालून त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या लोकांना देखील त्यांची जागा या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेली आहे. मला वाटतं हा दुसरा महाराष्ट्रातला एवढा उंच पुतळा इथं तुमच्या भंडाऱ्यात होतोय, हे तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि गर्वाची बाब आहे. तिथून प्रेरणा घ्या, ऊर्जा घ्या, विकासाची प्रेरणा, विकासाची ऊर्जा घेऊन काम करा. खरं म्हणजे 6 महिन्यापूर्वी नरेंद्र भोंडेकर यांना विक्रमी मताने विजयी करा म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो. विजयाचे फटाके वाजवायला, गुलाल उधळायला येईन म्हणून सांगितलं आणि आपले आभार मानायला येईन म्हणून मी सांगितलं. तो तुम्ही विजयाचा गुलाल तर उधळलात आणि विरोधकांचा जो बँड बाजा वाजवला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. आणि म्हणून विजयाचा गुलाल उधळणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी सर्वांनी या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना विक्रमी मताने विजयी केलं. खरं म्हणजे खोटा वारसा सांगणाऱ्यांना आरसा दाखवून घरचा रस्ता दाखवण्याचं काम तुम्ही केलं, या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना त्रिवार वंदन करायला आलोय. आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आशीर्वाद घ्यायला आलोय, आपल्याला मी भेटायला आलोय. खरं म्हणजे महाराष्ट्राचे खरे वाघ बघायचे असतील तर आपण काय म्हणतो? भंडारा पवनी. आणि मी सगळ्यांना सांगतो, भंडारा पवनीला जा म्हणून खरे वाघ दिसतील, पण तुम्ही सगळे वाघ इथे आहात. हे खरे वाघ आहे. हे वाघाचं वाघाचं कातड पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही. हे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलं. किती शिव्या देणार, किती आरोप करणार? सकाळ उठता बसता झोपता फक्त तुम्हाला फक्त एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. पण या एकनाथ शिंदेने आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही, टीकेला टीकेने उत्तर दिले नाही, तर टीकेला आणि आरोपाला तुमच्या एकनाथ शिंदेने कामातून उत्तर दिलं. 3,500 कोटी तुमच्या मतदारसंघात, असे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात आपण दिले. आशिषला किती दिले? तुम्हाला किती मिळाले निधी? त्यांना पण 3,000 बोट, 3 बोट दाखवत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विकास निधी देण्यामध्ये कुठेही हात आकडता घेतला नाही. मगाशी नरेंद्र भोंडेकर आणि आशिषने पण सांगितलं की जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी देखील, विकास कामं करण्यासाठी त्यांना देखील आपण सहकार्य केलं. शेवटी हा कार्यकर्ता जो आहे या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवतो, त्यांचं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. हाच
कार्यकर्ता आपल्याला निवडून देतो आणि म्हणून या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्ता मोठा केला पाहिजे. हा कार्यकर्ताच नेत्याला मोठा करतो, पक्षाला मोठा करतो. पण जे नेते कार्यकर्त्याला विसरतात त्यांची गत काय होते हे आपण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला. आणि मग या कार्यकर्त्याची साधी अपेक्षा असते, जेव्हा कुठं पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कोर्ट कचेरी असेल, काही असेल, छोटी मोठी काही विषय असतील, तेव्हा मात्र मग आमदार, खासदार, मंत्री, नेते, जिल्हा प्रमुख सगळ्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तो या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. कार्यकर्ता हाच तुम्हाला निवडणुकीमध्ये किंबहुना नेत्यांच्या, जिल्हा प्रमुखांच्या पाठीशी शिवसेना जिंदाबाद बोलण्याचं काम करतो. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय बोलण्याचं काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देण्याचं काम करतो. त्या कार्यकर्त्याला कदापि विसरू नका, विसरू नका. हे व्यासपीठ जे आमचं, हे व्यासपीठ, एवढं मोठं व्यासपीठ, एवढे मोठे आपले नेते, हे व्यासपीठ देखील शिवसेनेचं वैभव आहे. आणि तुम्ही बसलेले शिवसेनेचं ऐश्वर्य आहे. शिवसेनेची संपत्ती काय, ही समोर बसलेले कार्यकर्ते आहे. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित नसता तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती. आणि म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो, नरेंद्र भोंडेकर तुमचा मध्ये वाढदिवस झाला, मी फोनवर तुम्हाला शुभेच्छा दिल्या, पण आज देखील पुन्हा तुमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याला निवडून दिलं, एक शब्द त्याला मी सांगितला, एक आदेश दिला, सूचना दिली, त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि तुम्ही त्याला निवडून दिलं. आदर्श आमदार कसा असावा, त्या नरेंद्र भोंडेकर याच्या सारखा असावा. आणि म्हणून विकास कामांना कधी आपण निधी कमी पडू दिला नाही. आणि एवढं सांगतो, मगाशी नरेंद्र भोंडेकर म्हणाले की या ठिकाणी मला मंत्रीपद मिळालं नाही, पण शिवसेनेच्या नेत्याची विदर्भाची जबाबदारी दिली. असा कार्यकर्ता मला पाहिजे, असा कार्यकर्त्याला मला पाहिजे. मंत्रीपद एकाच वेळेस सगळ्यांना देता येत नाही, वस्तुस्थिती आहे. तिकीट देखील अनेक इच्छुक असतात, पण तिकीट एकालाच देतो आपण. पण मी एवढंच सांगतो, हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल, तो मोठी मोठी पद घेईल. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि नरेंद्र भाऊ, चिंता करू नका, तुम्ही जे काम करत राहा. मी देखील कुठली अपेक्षा न ठेवता अनेक पद मला मिळाली. तुम्हालाही मी सांगतो, तुम्हालाही योग्य वेळेला संधी मिळेल. अपना भी टाइम आएगा. आणि म्हणून
चिंता करू नका. बघा, मी मुख्यमंत्री होतो, सीएम होतो, त्यावेळेस मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी आता देखील मला लोक म्हणतात स्वतःहून डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला ती त्याची नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आपण हवेत चालणारे आणि डोक्यात हवा भरून घेणारे कार्यकर्ते नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आपण करतोय. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, लेख लाडकी लखपती योजना केली, युवा प्रशिक्षण योजना केली, ज्येष्ठांना वयोश्री योजना केली, ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना केली, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली, अनेक योजना केल्या. मला आनंद आहे, समाधान आहे. 2.5 वर्षात घेतलेले निर्णय अतिशय ऐतिहासिक निर्णय. मगाशी आशिषने सांगितलं की इतके मोठे निर्णय सुवर्ण अक्षरामध्ये, सोनेरी अक्षरामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासात लिहून ठेवावे लागतील. याचं मला समाधान. पद येतात, पद जातात. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून मी सीएम काय, डीसीएम काय, ही पद वर खाली होत असतात, परंतु मला सगळ्यात मोठी जर ओळख कुठली मिळाली असेल तर या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, किती कुणी उलट सुलट बातम्या पसरवल्या, अफवा पसरवल्या, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कारण ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्याचं प्रावधान केलेलं आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही. आता गेल्या काही वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारने सांगितलं वीज बिल आम्ही माफ करू. सरकार आलं सत्तेत आल्याबरोबर वीज बिल लोकांना धडाधड गेली. तसं आपलं सरकार नाही, महायुती सरकार नाही. आणि म्हणून आपल्या सरकारने आता सर्वसामान्य माणसाला विजेच्या बिलामध्ये सूट दिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील आता विजेच्या बिलामध्ये सूट देण्याचा सरकार, महायुती सरकारने आपला निर्णय घेतला. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या. हा ऐतिहासिक विजय आहे. जनता जनार्दनाने देखील तुमच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं. कारण आपली शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसला दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं, सत्तेसाठी खुर्चीसाठी पण, हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचा विचार, याबाबत सत्तेसाठी कधी प्रतारणा करणार नाही, कधी तडजोड करणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील आपण जिंकलो. ते समोरचे लोक 100 जागा जिंकून 20 जागा 100 जागा लढून 20 जागा जिंक म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊ. त्यांना देखील जनतेने त्यांची जागा दाखवली. कारण तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेब म्हणाले काँग्रेस माझी होऊ देणार नाही, त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. त्याच काँग्रेस बरोबर आपण घरोबा केला. आणि म्हणून आज मी एकच सांगतो, तुम्ही 2019ला मराठी माणसाचा विश्वासघात केला, हिंदुत्वाचा विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला.
आणि तुम्हाला दिलेल्या लोकांनी केलेल्या मतदारांचा विश्वासघात केला. आणि म्हणून हे दोघं शिलेदार इथं आहेत. म्हणून या एकनाथ शिंदेने 2022 ला एक उठाव केला. तो उठाव फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर जगातल्या 32 देशाने त्याची नोंद घेतली. हा कोण आहे? एकनाथ शिंदे. तेव्हा मी मंत्री होतो, अनेक मंत्री माझ्या सोबत आले. आता तर नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचा सदस्य पण इकडून तिकडे जाताना 100 वेळा विचार करतो, माझ्याबरोबर 50 आमदार. काय होतं माझ्याकडे? सत्ता तर समोर होती, पण सत्तेतून पाय उतार होऊन माझ्या सोबत येण्याचं धाडस केलं. कारण त्यांना माहित आहे एकनाथ शिंदे हा स्वतःच्या स्वार्थासाठी कधी जगला नाही, जगणार नाही. हा राज्याच्या हितासाठी जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं तेव्हा मग हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. जर आपण चुकीचं पाऊल उचललं असतं तर लोकसभेत आपल्याला एवढी मतं मिळाली नसती, उबाटापेक्षा जास्त. विधानसभेमध्ये आपल्याला 75% आपला स्ट्राईक रेट होता, 75%. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने जे आज या भंडाऱ्यामध्ये विकास प्रकल्प आहेत, किंबहुना आज तुम्ही उठता बसता ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना शिव्या घालता. अरे पाकिस्तानला धडा शिकवणारे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी माझ्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्या पाकड्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. त्यांना त्यांची जागा दाखवली. ये नया भारत है, घर में घुस के मारेंगा हे बोलण्याची हिम्मत दाखवली. गोली का जवाब तो गोलों से मिलेगा हे बोलण्याची हिम्मत दाखवली. आतापर्यंत झालं होतं असं? बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांची स्तुती केली असते. पण तुम्ही हिशोब विचारताय, किती मिसाईल गेले, किती ड्रोन गेले, किती आपलं नुकसान झालं. अरे थोडं तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे की आपले लष्कराचे सैनिक सीमेवर लढताय, जीवाची बाजी लावतात, त्यांच्यावर तुम्ही संशय व्यक्त करता. आतापर्यंत 26/11 मुंबईचा हल्ला झाला, कसा सिरियल बॉम्बस्फोट झाले, संसदेवर हल्ला झाला, पुलवामाचा हल्ला झाला. या ठिकाणी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं. तो हिशोब तुम्ही विचारत नाही, त्याचा जबाब तुम्ही पाकिस्तानला विचारत नाही. तुम्ही लष्कराला जबाब विचारताय, प्रधानमंत्र्यांना जबाब विचारताय, तुम्ही त्याचे मोजमाप करताय. कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून या देशातली जनता तुम्हाला या बाबतीत कधी माफ करणार नाही, कधी माफ करणार नाही. कारण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातल्या लाडक्या बहिणींच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या मनातली चीड खतखत जी होती ती देशाचे प्रधानमंत्री आणि या ठिकाणी आपलं लष्कर यांनी पाकिस्तानची खोड मोडून त्याला धडा शिकवला. मला याचाही अभिमान आहे. या आपली शिष्टमंडळ पाठवली होती मोदी साहेबांनी, त्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हा करत होता. याचाही आपल्याला अभिमान. आणि तुमच्या एकनाथ शिंदेला जेव्हा दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होती त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा ठराव ऑपरेशन सिंदूर ठराव मांडण्याची संधी तुमच्या या एकनाथ शिंदेला दिली. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या नसामध्ये शिवसैनिक म्हणजे वेळेला या देशभक्तीने भरलेला, राष्ट्रभक्तीने भरलेला, राष्ट्रभक्ती अंगार, हिंदुत्वाचा अंगार भरलेला शिवसैनिक. आणि म्हणून त्याची तुम्हाला किंमत करता येणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही त्याची किंमत केली
तुम्ही त्याचा कसपटा समान त्याला वागवलं, म्हणून तुम्हाला हे दिवस पाहावे लागले, म्हणून तुम्हाला तुमच्या आगतिक होण्याची वेळ आली. कुणी युती करता का, युती करता का, युती करता का वेळ आली, याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. का एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला, का नरेंद्र भोंडेकरने निर्णय घेतला, का आशिष जयस्वालने निर्णय घेतला, का माझ्या 50 आमदारांनी निर्णय घेतला, आणि या महाराष्ट्रातले लाखो लोक दररोज शिवसेनेमध्ये येत आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, अशी शिवसेना आहे. आता काय, आता म्हणतात एक असराणीचा कुठला पिक्चर होता तो, हा शोले, शोले मध्ये एक डायलॉग आहे, आधे इधर आओ, आधे इधर आओ, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे काय, पीछे काय, कारण शिवसैनिकाला जपावं लागतं, त्याच्या संकटात धावून जावं लागतं. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी नरेंद्र भोंडेकरजी, आपण जे जे सांगितलंय ते सगळं या ठिकाणी होत राहील. आणि मी तुमची संत जगनाडे स्मारक जे आहे, तो जगनाडे स्मारक, त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. रामाची मूर्ती आहे, त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. जलपर्यटनाला देखील कमी पैसे पडणार नाहीत. एवढंच आपल्याला मी सांगतो. आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, आता लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या आपल्याला जिंकायच्या आहेत. भगवा महायुतीचा फडकवायचा आहे. भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात आहे, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, तो जिजाऊचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एकजुटीने जे का असेल नसेल ते सगळं बाजूला ठेवून एकजूट करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा डौलाने आपल्याला फडकवायचं आहे. त्यासाठी आजपासून तयारीला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार जय छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आम्ही पक्ष प्रवेश करतो आहे. गडचिरोली जिल्हा तील कार्यकर्त्यांनी या गेटच्या लेफ्ट हँड गडचिरोली जिल्ह्याचे सर्व जे पक्षप्रधान ज्योती सोनकुसरे, जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, सोनू आंबाकडे, त्याच्यानंतर वर्धा जिल्हा गवंडी कामगार मजदूर युनियन जे भोंडेकर साहेबांच्या नेतृत्वात आणि शिंदे साहेबांना आदर्श मानून जे पक्षप्रवेश करत, ज्यांच्याकडे 3000 नोंदणीकृत पदाधिकारी आहेत, असे प्रशांतजी अंबादास रामटेके, धनु मानेवर, ज्ञानेश्वर झिलपे, सुधाकर बाकडे, संजय तराल, विजय ढोबले व संजय गिरी, भगवंत भोयर, दशरथ कडूकर, रवींद्र खराबे उबाठा, सागर निकोडे, हनुमंत शिरपूरकर उबाठा, प्रभाकर उड, जितेंद्र खवले, पांडुरंग ठाकरे, गडचिरोली ज्योती सोनकुसरे, सोनू अंबाडे, ज्योती गुटके, रनेन मंडल, जिल्हा प्रमुख बंगाली आघाडी उबाठा. साकोली विधानसभा राधेश्याम मुंगमुळे, नरेंद्र वाडीवसमे, पुष्कर करंजेकर, सुमित लंजे, अरुण राऊत, रविभाऊ कापगते, बंडूभाऊ शेंडे, विवेक काशीकर, प्रेमराम सोनवणे, भागवत कापगते, विशाल कोसरे, निशांत कुडेगावे, प्रज्वल गबने, रवी भाऊ डोंगरवार, भारत मंगलमारे, किशोर बावने, हेमंत चांदेकर, पुनीत फटिंग, शेखर कोतपल्लीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती पंचायत समिती, शेखरजी कोतपल्लीवार,
आनंद चिंचखेडे युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष, कुणाल आंबिलडुके, ईश्वर तांडेकर, रोहित बर्वे, गोंदिया जिल्हा माजी नगरसेवक अशोक अरोळाजी, वसंत ठाकूर बजरंग दल जिल्हा संघटक, कमलेश नशिने, नीरज दोनोडे बजरंग दल दलखंड प्रमुख, अजून स्टेजवर ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांनी खाली जावं. पक्षप्रवेश झालेल्यांनी खाली जावं. पवनी येथील पक्षप्रवेश देवराजजी बावनकर यांच्या नेतृत्वात, देवराजजी बावनकर बंडू अटवार यांच्या नेतृत्वात जो पक्षप्रवेश आहे, ज्यांचा प्रवेश झालेला त्यांनी सर्वांना विनंती आहे कृपया मंचावरून खाली उतरावं. ज्यांचा प्रवेश मंचावर गर्दी करू नये, मंचावर गर्दी करू नये, कारण सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत, त्यांना पक्षप्रवेश करायचा आहे. विनायक देशमुख युवक काँग्रेस अध्यक्ष साकोली, सर्वांना नम्र विनंती आहे, पक्षप्रवेश झालाय त्यांनी कृपया मंच खाली करायचा आहे. पक्षप्रवेश झालेल्यांनी यानंतर प्रकल्पग्रस्त हे माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करतील. लवकर लवकर थांब ना, जमला का नाही? खूप खूप आभार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब. मंच खाली करा. स्टेजवर खूप गर्दी झाली आहे, स्टेजवर गर्दी झाली आहे, स्टेज खाली करा. स्टेजवर खूप गर्दी आहे, कृपया विनंती आहे आपण स्टेज खाली करा. हॅलो हॅलो, जमलेल्या समान शिवसैनिकांचं आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीनं आम्ही हार्दिक 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 आभार मानतोय. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या भंडारा नगरीमध्ये येऊन